मग अनिकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेमिजे कोणी. विश्वमाऊली ज्ञानोबाराय चौथ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकावर भाष्य करत आहेत. त्यामध्ये अगोदर आपण पहिल्या श्लोकाचं चिंतन काल केलेलं आहे. चौथ्या अध्यायाची सुरुवात म्हणून, चौथ्या अध्यायाचं अनुसंधान म्हणून प्रथम ज्ञानोबारायांनी 15 ओव्या खर्च केलेल्या आहेत. 15 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी गीतेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. अर्जुनाची श्रेष्ठता सांगितली, भगवंताचं अर्जुनावर किती प्रेम होतं ते सांगितलं. अर्जुनासाठी भगवंत त्याची निर्गुण स्थिती सोडून सगुण स्थितीमध्ये कसा आला हे सांगितलं. आणि मग पहिल्या श्लोकाला प्रारंभ केला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. हे जे ज्ञान चालत आलेलं आहे ते कसं चालत आलेलं आहे? सर्वात अगोदर भगवान म्हणतात, मी सूर्याला सांगितलं, सूर्याने हे ज्ञान मनुला सांगितलं, आणि मनुंनी त्याचा पुत्र असणारा इक्ष्वाकू, त्या इक्ष्वाकूला हे ज्ञान सांगितलं. त्यावर ज्ञानोबारायांनी 3 ओव्या लिहिल्या आहेत. आणि 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. अशा प्रकारचा हा जो योग आहे, ज्ञान आहे, परंपरेने प्राप्त झालेला आहे, नवीन नाही, जुना आहे. राजर्षय हा विदुः, मोठमोठ्या राजर्षी ऋषींनी हे ज्ञान जाणून घेतलेलं आहे. आणि सकाले नेह महता योगो नष्ट परंतप, हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, ते जे ज्ञान आहे मध्ये फार मोठा काळ गेल्यामुळे लोपल्यासारखं झालेलं आहे. अजून आवाज कमी करतो. हे ज्ञान लोपल्यासारखं झालेलं आहे. इथपर्यंत आपण चिंतन केलं. त्यावर ज्ञानोबाराय बोलत आहेत, मग अनिकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते निजे कोणी. मग अनिकही या योगाते राजर्षी झाले जाणते. अजून सुद्धा बरेच राजर्षी लोक या ज्ञानाला जाणते झाले. राजर्षी लोकांनी हे ज्ञान जाणून घेतलं. परी तेथोनी आता सांप्रते निजे कोणी. ज्ञानोबाराय म्हणतात तिथपर्यंतच हे ज्ञान आलं. त्या वेळेपासून सांप्रते, आजच्या वेळेपर्यंत, नेनिजे कोणी, आता मात्र त्या ज्ञानाला कोणीही जाणत नाही. ते ज्ञान कोणालाही आता प्राप्त नाही. मधल्या काळामध्ये ते लुप्त झालेलं आहे. अगोदर सगळेच या ज्ञानाला जाणत होते, पण आता मात्र या ज्ञानाला जाणणारा कोणीच राहिला नाही. म्हणून अर्जुना, तुझ्या पुढे मी हे ज्ञान प्रगट करत आहे. पुढं ज्ञानोबाराय बोलतात, जे प्राण्या कामी भर देहाची वरी आदर, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. हे ज्ञान म्हणजे आत्मबोध आहे. या ज्ञानाचा विसर का पडला याचं कारण शोधावं लागेल ना. विसरले लोक ज्ञानाला, लोपून गेलं ज्ञान, मध्ये फार मोठा काळ गेला, त्या काळामध्ये लोपलं. पण लोपलं का? लोपण्याचं कारण काय आहे? इतक्या दिवस तर ज्ञानाची परंपरा सुरू होती. अचानक या मधल्या काळामध्ये असं काय घडलं की त्या काळामध्ये हे ज्ञान लोपून गेलं? काय विशेष घडलेलं आहे? त्याचं उत्तर सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, जे प्राणिया कामी भर देहाची वरी आदर, मनोनी पडिला विसर आत्मबोधाचा. ज्ञानोबारायांचं हे विशेष आहे. काय विशेष आहे? भगवंताने श्लोक लिहिला दुसरा, पण श्लोक लिहत असताना भगवंताने एवढंच सांगितलं, सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. मध्ये फार मोठा काळ गेला आणि त्या काळामुळे हे ज्ञान नष्टप्राय झालं, लुप्त झाल्यासारखं झालं. पण भगवंताने त्या ठिकाणी कारण नाही सांगितलं. कशामुळे ज्ञान नष्ट झालं हे देवाने श्लोकामध्ये सांगितलंच नाही. पण ते सुद्धा ज्ञानोबारायांनी आपल्या वयामध्ये सांगितलं आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो ना, गीता होती एवढी मोठी,
आणि त्या गीतेवरच भाष्य ज्ञानोबारायांनी काय केलं, का केलं, कशासाठी केलं, काय गरज होती परत परत त्याच्यावर भाष्य करण्यासाठी? त्याचं कारणच हे आहे, गीता सांगत असताना त्या ठिकाणी प्रसंग युद्धाचा होता. ते युद्धाच्या गडबडीत काय असतं, तिथं थोडीच प्रवचन कीर्तन 2-2, 3-3 तास युद्धाच्या गडबडीत मोजकं 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 सांगून दिलं देवाने. मग ते सांगत असताना जे मुख्य मुख्य गोष्टी देवाकडून सांगायच्या राहिल्या, ते ज्ञान सांगण्यासाठी त्याच भगवंताने परत ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार धारण केला आणि मग ते राहिलेलं ज्ञान सांगावं म्हणून गीतेवर भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगितलं, ज्ञानेश्वरीत सांगितलं. बऱ्याच ठिकाणी अनुभव येतो. 7व्या अध्यायामध्ये सांगत असताना भगवंताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जग कसं आहे, हे जग म्हणजे मणी आहे. जग म्हणजे माळेचे मणी आहे, अनेक प्रकारचे मणी आहे आणि त्या मण्यातील जो दोरा आहे तो दोरा म्हणजे मी आहे, असं रूपक केलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये देवांनी सांगत असताना. सगळं विश्व हे मणी आहे आणि त्या मण्यामध्ये ओवलेला दोरा म्हणजे मी आहे, असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजेच या सगळ्या जगामध्ये, या सगळ्या जगाला आधार अधिष्ठान मीच आहे. माळीमधील जे दोरे आहेत त्या दोऱ्याशिवाय माळ राहील का? दोराच काढून घेतला आणि मणी गळ्यात घातली, असं घडतं का? नाही घडत. ती मणी तोपर्यंतच गळ्यात आहे, तोपर्यंत जोपर्यंत त्याच्यामध्ये दोरा आहे, म्हणजे दोरा महत्त्वाचा आहे. तसं भगवान सांगतात हे जग तोपर्यंतच आहे जोपर्यंत मी आहे. या जगाला अधिष्ठान आधार मीच आहे. म्हणून देवाने रूपक केलं की हे जग म्हणजे मणी आहे आणि त्या मण्यातील दोरा म्हणजे मी आहे, मी आहे. महाराज, याच्यावर विद्वान लोकांनी शंका घेतली, असं कसं काय, असं कसं काय? मणी हे जरी दोऱ्याच्या आधाराने राहत असले, दोरा काढून घेतला तर मणी राहणार नाही हे खरं आहे, पण दोरा म्हणजे मणी आहे का? नाही. मणी म्हणजे दोरा आहे का? दोरा वेगळा आणि मणी वेगळा राहिला. तसं देवा, तू जर दोरा आहे आणि जग जर मणी आहे तर मग जग वेगळं झालं तुझ्यापेक्षा आणि तू असणारा वेगळा झालेला आहे. दोरा वेगळा, मणी वेगळा, तसं जग वेगळं आणि तू वेगळा आहे, अशी शंका घेतली. मग तशी शंका येऊ नये म्हणून त्या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबारायांनी ओवी त्या ठिकाणी खर्च केली आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. ज्ञानोबारा म्हणतात काय केलं? देवाने नाही सांगितलं, हे देवाने फक्त सांगितलं जग म्हणजे मणी आहे आणि मी म्हणजे त्याच्यातला दोरा आहे. पुढचा विचार नाही केला, याच्यावर कोणी शंका घेईल काय. ज्ञानोबाराला माहीत होतं जास्त बुद्धिवाले लोक या जगामध्ये आहे, अतिशहाणे, कुठं डोकं लावतात, आहेत असे, इथंही डोकं लावले तीन. म्हणून ज्ञानोबारांनी कटकटच ठेवले नाही. ज्ञानोबारांनी सांगितलं सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती ओविले. आम्ही मणीसुद्धा सोन्याचेच केले आणि त्यातला दोरासुद्धा सोन्याचाच केला. आता दोरा त्या मण्यातून काढून घेतला काय आणि त्या मण्यामध्ये ठेवला काय? माळ गळ्यात घातली काय आणि गळ्यातून काढले काय? मणी आणि तो दोरा वेगळा आहे का? अजिबात नाही. मणीसुद्धा सोन्याचाच आहे, दोरासुद्धा सोन्याचाच आहे. ही बुद्धी ज्ञानोबारायांची. हे देवाला नाही जमलं सांगायला, देवाने तिथं भेदच सांगितला, पण ज्ञानोबारांनी त्याच्यामध्ये अभेद सांगितला. जसं सोन्याचाच मणी आहे, सोन्याचाच दोरा आहे, तसं हे जग म्हणजे भगवान परमात्मा आहे. हे जग म्हणजे भगवान परमात्मा. भगवान आणि जग याच्यामध्ये काही भेदच नाही. सोन्याच्या दोऱ्यामध्ये आणि मण्यामध्ये जसा फरक नाही तसा या जगामध्ये आणि भगवंतामध्ये काहीच फरक नाही. हे ज्ञानोबारायांनी सांगितले. म्हणून जे सांगत असताना भगवान विसरून गेले
गडबडीत सांगायचं राहून गेलं ते सांगण्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. या ठिकाणी त्याचा अनुभव आला. भगवंताने फक्त सांगितलं स काले नेह महता योगो नष्ट परंतप. मधल्या काळामध्ये हे ज्ञान नष्ट झालं. पण नष्ट का झालं, काय कारण आहे नष्ट होण्याचं? सांगणारे राहिले नाही का? ज्ञान नष्ट होण्यासाठी सांगणारे लोक नाही का? तसंही काही नाही. ऐकणारे लोक नाही का? तसंही काही नाही. ऐकायला भरपूर लोक आहे. मग नष्ट का झालं? नष्ट होण्याचे दोन कारण असू शकतात. एक तर सांगणारे मिळाले नाही की ते ज्ञान नष्ट होतं, आणि ऐकणारे मिळाले नाही तरी ते ज्ञान नष्ट होतं. पण सांगणारे आहेत, ऐकणारे आहेत, तरी सुद्धा ज्ञान नष्ट का झालं त्याचं कारण सांगतात. जे प्राणिया कामी भर देहाची वरी आदर म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. दोन कारण ज्ञानोबरायांनी सांगितले. ज्ञानोबराय सांगतात सांगणारे पण सांगण्यासाठी आहे, ऐकणारे रोज येतात, काही वेळेवर येतात, काही उशिरा येतात ना, ऐकणारे येतात. मग ज्ञान नष्ट का झालं? जे प्राणिया कामी भर, जे शब्दाचा अर्थ होतो कारण, त्याचं कारण असं आहे प्राणिया कामी भर. हे जे सगळे प्राणी आहेत ना, प्राणी म्हणजे गाढव, कुत्रा, बैल, मांजर, हरिण, डुक्कर, उंट, हे प्राणी नाही. प्राणी शब्दाचा अर्थ यावत जीव मात्र. खरं जर पाहिलं तर या वहीमध्ये प्राणी शब्दाचा अर्थ मनुष्य. हे जे मनुष्य आहे ते या ज्ञानाला विसरून गेले. का विसरून गेले? जे प्राणी या कामी भर. कामी भर, काम म्हणजे इच्छा, इच्छेचा भर, इच्छेची आवड, इच्छेची भरभराट त्यांच्या अंतःकरणामध्ये झाली, म्हणून या ज्ञानाचा विसर पडला. पहिलं कारण ज्ञानोबरांनी सांगितलं. ज्ञानाचा विसर का पडला? लोकांच्या इच्छा जास्त वाढल्या म्हणून विसर पडला. इच्छा जास्त वाढल्या. पहिल्या लोकांची इच्छा फार कमी होत्या. जुने लोक अजून सुद्धा पाहतो मी, काही लोकांनी काळ पाहिलेला आहे, बदललेला काळही त्यांनी पाहिला, आणि ज्यावेळेस जुना काळ होता तोही काळ पाहिला. असे दोन्ही काळ ज्यांनी पाहिले असे काही माणसं अजूनही आहेत. ते अजून बदलत्या काळामध्ये जरी असले तरी त्यांची जी वागणूक आहे ती वागणूक जुन्या काळाप्रमाणेच असते. कारण ते जुन्या काळामध्ये लोकांच्या इच्छा फार कमी होत्या, फार कमी इच्छा होत्या. जुन्या काळातले लोक गरजेला महत्त्व देत होते, इच्छेला महत्त्व देत नव्हते. एवढा फरक आहेच महाराज. गरज वेगळी असते आणि इच्छा वेगळी असते. आपण त्यांची भेसळ केलेली आहे. गरज वेगळी आहे, इच्छा वेगळी आहे. महत्त्व गरजेला असावं, इच्छेला महत्त्व नसावं. गरज आपल्याला कशाची आहे त्याच्याकडे पाहावं, इच्छा कशाची आहे त्याच्याकडे पाहू नये. एवढाच संताचा सिद्धांत जर धारण केला ना दृढ अशा प्रकारे, एवढाच संताचा सिद्धांत अंतःकरणामध्ये जर धारण केला, परमार्थात तर सुख होणारच आहे, पण संसारामध्ये सुद्धा माणसं समाधानी राहतील. संसारामध्ये राहून परमार्थ न करता संसारामध्ये राहून सुद्धा समाधान प्राप्त होईल. एवढाच सिद्धांत घ्यायचा. काय? ज्याची गरज आहे त्याला महत्त्व द्यायचं, ज्याची गरज नाही त्याला महत्त्व द्यायचं नाही. टी व्ही पाहण्याची गरज आहे का इच्छा आहे? काय वाटतं? गरज आहे टी व्ही पाहण्याची की इच्छा आहे? इच्छा आहे. जेवण करण्याची गरज आहे का इच्छा आहे? ही गरज आहे. जेवण नाही केला तर मनुष्य जगणार नाही. पण असा नियम आहे का टी व्ही नाही पाहिली म्हणजे त्याला अर्धांगवायू होईल, 2 दिवस नाही पाहिले तर झटका येईल, 3 दिवस नाही पाहिले तर शुगर कमी होईल? आहे नाही, काहीच होत नाही. 3 दिवस काय आयुष्यभर पाहू नका, काहीच होत नाही. पण त्याचा विचार कोण करणार? आपण त्याला गरजेसारखं करून ठेवलेलं आहे. इच्छा आहे, इच्छा. इच्छेला महत्त्व देऊ नये, गरजेला महत्त्व द्यावं. अन्नाची गरज आहे, कारण पोट भरण्यासाठी अन्न लागतं. दुसऱ्या कशानेही पोट भरू शकत नाही, त्यासाठी अन्नच खावं लागतं. जसं ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ज्या माणसाला तहान लागली, तहान जाण्यासाठी काय उपाय करावा लागेल? पाणी प्यावं लागेल. पाणी नाही
पाणीच प्यावं लागेल त्याला, दुसऱ्या कशानेही तहान जाऊ शकत नाही. म्हणले एकलं श्रीमंत आहे, तहान लागली, नोकराने पाणी आणून दिलं, तर मला काय राव, मी काय तुम्हाला गरीब दिसलो काय दिसलो, एवढा श्रीमंत, एवढं कमवून ठेवलं, जाळायचं का ते, काडी लावायची कशासाठी, त्याचा काही उपयोग झाला पाहिजे ना. आणि नोकर म्हणाला आमच्याकडं तर असंच आहे, व तहान लागल्यानंतर जेवण करतात, तहान लागल्यावर काय करतात, पाणी पितात. त्याने सांगितलं अरे तुमच्याकडं आहे ते, तुम्ही गरीब माणसं, भिकारी माणसं, पण मी तर श्रीमंत आहे ना, मग काय करावं. अरे जा पाठीमागच्या घरात आपल्या खोलीमध्ये गावरान तुपाचे डबे आहेत, एखादं लिटर तूप घेऊन ये. आता किती श्रीमंत असला, लिटरभर तूप प्याला, गावरान गायचं तूप प्याला, तहान जाईल का, नाही जाणार, नाही जाणार. तो माणूस कुठलाही असो, भारतातले माणसं पाणी पितात, अमेरिकेतले तूप पितात का, नाही, त्यांना पाणीच प्यावं लागतं. आघवी या जगा एक, सेव्य जैसे उदक. ज्ञानोबा म्हणतात आघवी या जगा, संपूर्ण जगाकरता तहान जाण्यासाठी सेवनीय फक्त आणि फक्त पाणीच आहे. तसं भूक जाण्यासाठी फक्त आणि फक्त अन्नच खावं लागतं, अन्नच खावं लागतं. दुसऱ्या कशानेही त्याची भूक जाणार नाही. फार मोठा श्रीमंत आहे, 200-400 क्विंटल कापूस घरात आहे, कापूस खाल्ल्याने भूक जाईल का, नाही, त्याला कापूस विकून अन्न खरेदी करावं लागेल, त्यावेळेस त्याची भूक जाईल. भूक जाण्यासाठी अन्न कारणीभूत आहे. मला आता सांगा, अन्न खाल्ल्यानंतर भूक जाते की मिष्टान्न खाल्ल्यानंतर भूक जाते, कशाने जाते, अन्न पाहिजे. मिष्टान्नाने भूक जात नाही असं काही नाही, पण मिष्टान्नानेच भूक जाते असंही काही नाही. कोणतंही अन्न खाल्लं की पोट आपोआप भरतं. म्हणून असं थोडंच आहे आपण फक्त अन्नच खातो, मिष्टान्न खात नाही. नाही, मिष्टान्न खाण्याची गरज आहे की इच्छा आहे, इच्छा आहे. त्याला आपण विशेष महात्म्य दिलेलं आहे. गरजेपेक्षा गरज कशाची आहे आपल्या शरीराला ते आपण पाहत नाही. आपण जिभेकडे जास्त लक्ष देतो, आपल्याला आपल्या शरीराला गरज कशाची आहे ते पाहत नाही. ज्या माणसाला शुगर झाली त्या माणसाला सुद्धा साखर खावी वाटते. त्याला माहीत आहे साखर खाल्ली तर आपण मरू शकतो, माहीत आहे, तरी पण घरचे माणसं देत नाही. मग बाहेर गेलं चोरून लपून साखर खातात. ही काय आहे, इच्छा आहे, फक्त इच्छा. शरीराला गरज नाही. शरीराने सांगून ठेवलंय आता जर खाल्ली तर मरण पत्करावं लागेल, सांगून ठेवलं शरीराने, तरी सुद्धा आपण खातो का, इच्छा आहे. जे प्राणी या कामी भर. ज्ञानोबा म्हणतात या कलियुगातल्या लोकांनी भेसळ करून टाकली. ते गरजेला वेगळं करत नाही, इच्छेला वेगळं करत नाही. जसं इच्छेला महत्त्व देतात तेवढं महत्त्व गरजेला देत नाही. गरजेला कमी किंमत आणली, इच्छेलाच जास्त महत्त्व दिलं. म्हणून जे प्राणी या कामी भर या लोकांनी इच्छेला जास्त महत्त्व दिल्यामुळे हे ज्ञान लुपून गेलं. कोणत्या इच्छेला, विषयांच्या इच्छेला जास्त महत्त्व दिलं. चांगलं ऐकणं असेल, चांगलं दृश्य पाहणं असेल, चांगलं स्पर्श सुख असेल बसायला, त्यानंतर चांगलं गंध सुख असेल, चांगलं मिष्टान्नाचं सुख असेल, हे जे सुख आहे याच्या ठिकाणी जी इच्छा जडलेली आहे, विषयाच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती इच्छा यांच्या ज्ञानाच्या विसराला कारणीभूत झालेली आहे. म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजे काय, आत्मज्ञान. आत्मज्ञानाचा विसर का पडला. एरवी जर पाहिलं तर सगळ्या मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञानोबा म्हणतात सगळ्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञान नाही असा मनुष्य या जगामध्ये नाही, ज्ञान नाही असा जीव या जगामध्ये कोणीच नाही. कारण ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे. ब्रह्म आपलं स्वरूप आहे आणि ते ब्रह्म सत चित आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे आपण सुद्धा ज्ञान स्वरूप आहे. मोटके गुरुमुखे उदय जत दिशे परी हृदयी स्वयंभजी असे. ज्ञानोबा म्हणतात दिसतं ते फक्त गुरुच्या मुखातून ऐकतो आपण ज्ञान, गुरुच्या मुखातून आल्यासारखं दिसतं, गुरुच्या मुखातून नाही येत ते ज्ञान. कुठून येतं, हृदयी स्वयंभजी असे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते ज्ञान स्वयंभ आहे. फक्त ते हृदयातलं ज्ञान प्रगट करण्यासाठी गुरुच्या मुखातून ते ज्ञान त्याच्यामध्ये वाचावं लागतं.
तेव्हा ते ज्ञान प्रगट होत असतं. आपल्याला सगळ्यांना परिचय आहे, दृष्टांत आहे, सगळे शेतकरी आहेत. आता शेतकरी आहे, शेतीला पाणी द्यायचं. मग पाणी द्यायचं म्हणल्यावर ते झाडाला बादलीने पाणी द्यावं लागतं का? बादली घेतली, एका एका झाडाला माग्याने वतीत चालला, असं नाही जमत. त्याला पाटाने पाणी द्यावं लागतं. पाटात पाणी येण्यासाठी त्याला विहीर पाहिजे, बोर पाहिजे, एखादा तलाव पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोटर पाहिजे. मोटर टाकली, बटन दाबलं की पाणी आपोआप येतं. पण कधी कधी काय होतं, ती मोटर चालत नाही म्हणा, किंवा नवीन मोटर आणली, ती मोटर सोडली पाण्यामध्ये. ती पाण्यामध्ये मोटर आहे, भरपूर पाणी आहे, पण तरीसुद्धा चालू केल्यानंतर ते मोटरमधून पाणीच येत नाही, पाणीच येत नाही. मग काय करावं लागतं, ती मोटर परत वर काढायची आणि वर काढल्यानंतर कळशीभर पाणी काढायचं आणि ते कळशीभर पाणी त्या मोटरीत ओतायचं आणि मोटरीत ओतून मग ती मोटर खाली सोडली. मग पाणी किती पण मारते, मग भरपूर पाणी मारते. मग असा विचार करायला पाहिजे का, अरे आपण कळशीभरच पाणी ओतलं मोटरीमध्ये आणि इकडं तर 10 एकर रान भिजलं, असं कसं काय झालं? ते कळशीतलं नव्हतं, ते पाणी खालचंच आहे, पण वर काढण्यासाठी त्याला कळशीतलं पाणी वाचावं लागलं. तसंच आहे, ज्ञान प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वयं आहे, पण ते ज्ञान वर काढण्यासाठी गुरुच्या मुखातून ते ज्ञान वाचावं लागतं. मग ते ज्ञान प्रगट होत असतं. गुरुच्या मुखातून वाचल्याशिवाय ती मोटर कितीही पाण्यात असली, ते अंतःकरण कितीही ज्ञानात असलं तरी ते ओढतच नाही ते ज्ञानाला. त्याच्यासाठी त्याला गुरुच्या मुखातून वाचावं लागतं. प्रत्येकच जीव हा ज्ञान स्वरूप आहे ना. कस काय विसर पडला हो आत्मबोधाचा? कस काय विसर पडला? कस काय विसर पडला? समजतच नाही, समजतच नाही. स्वरूप भूत ज्ञान आहे, तरी पण ज्ञानाला आपण का विसरतो? महाराज, जी जवळची वस्तू आहे ना त्याला माणसं कधीच विसरत नाही. जवळची वस्तू आहे त्याला कधीच विसरत नाही माणसं. हा ज्या वस्तूचा कधी आपला परिचयच येत नाही, संबंधच येत नाही, किंवा संबंध आला आता 10-12 वर्ष तिचं कामच नाही पडलं, नंतर म्हणाला अरे कुठं ठेवले, आता काय माहीत 10-12 वर्ष झाले, त्याची कधी गरजच पडली नाही, लक्षच दिलं नाही, मग ती वस्तू विसरू शकते. पण ज्या वस्तूचा रोजचा संबंध आहे ती वस्तू कसं काय विसरेल बरं? नाही विसरत ना, नाही विसरत. तुमचं नाव काय? हां, नामदेव नाव आहे, नामदेव. मग रोज जप करता का नामदेव नामदेव नामदेव? नाही करीत, तरी पण विसरलं नाही का? नाव कधी ठेवलं? जन्म झाला तेव्हा नाव ठेवलं. आता वय काय आहे? 20-25 वर्ष काय असतील ते. एवढे 20 वर्ष झाले नाव ठेवून, आतापर्यंत कसं काय विसरलं नाही बरं? त्या नावाचा रोज जपही करत नाही, तरी पण नाव विसरलं का? नाही. का नाही विसरलं? ते अत्यंत जवळ आहे, त्याचं स्मरण करण्याची गरज पडत नाही, ते अत्यंत जवळ आहे, अत्यंत जवळ आहे. मला सांगा, शरीर आपल्या जवळ आहे की आपलं अंतःकरण जास्त जवळ आहे? जवळ काय आहे? शरीर जवळ आहे की अंतःकरण जवळ आहे? अंतःकरण जवळ आहे. शरीरापेक्षा अंतःकरण जवळ आहे. कारण आत्मा म्हणजे आपण आहोत. आत्मा तर शरीरामध्ये आहे, शरीरामध्येच अंतःकरणामध्ये आत्मा आहे. शरीरामध्ये अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये आत्मा आहे, म्हणजे जवळ कोणतं झालं? अंतःकरण जवळ झालं ना, अंतःकरण जवळ झालं. पंढरपूर आहे, पंढरपुरामध्ये वेगवेगळे मंदिर आहे. देवाचं पांडुरंगाचं मंदिर आहे. पंढरपूरमध्ये कबीर मठ पण आहे आणि आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आता या सध्याच्या परिस्थितीला आपल्याला पांडुरंगाचं मंदिर जवळ आहे की कबीर मठ? कबीर मठ आहे ना, कारण तिथं आपण बसलेलो आहोत. मंदिर दूर आहे असं काही नाही, मंदिर जवळच आहे, पण कबीर मठा एवढं जवळ नाही, कारण आपण त्याच्यामध्ये आहोत. तसं अंतःकरण जेवढं जवळ आहे तेवढं शरीर पण जवळ नाही, तेवढं शरीर पण जवळ नाही. झोपलो आपण, झोपल्यानंतर स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये अंतःकरण असतं की नाही? असतंच. पण शरीर पडलेलं असतं, शरीराचं आपल्याला भानच नसतं काय सुरू आहे काय नाही. शरीरापेक्षा अंतःकरण जवळ आहे,
आणि त्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान लपलेलं आहे. त्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान लपलेलं आहे. म्हणजे शरीरापेक्षाही ज्ञान जवळचं आलं. शरीराचं नाव आपण विसरत नाही. झोपेमध्ये सुद्धा माणसं विसरत नाही. एक झोपला, गाढ झोप लागलेली आहे, मोठे नामदेव, उठून बसतो. कोणी आवाज दिला, कोणी आवाज दिला. झोपेमध्ये सुद्धा शरीराचं नाव आपण विसरत नाही. आणि त्या शरीरापेक्षाही जास्त जवळ असणारं अंतःकरण आहे. त्या अंतःकरणातलं ज्ञान कसं काय विसरलो? इतकं जवळ असणारं कसं काय विसरलं? ज्ञानोबा म्हणतात, कामीभर तुम्हाला विषयाच्याच इच्छा एवढ्या वाढल्या, त्या अंतःकरणातल्या ज्ञानाकडे लक्ष देण्याचा संबंधच राहिला नाही. इच्छाच एवढ्या वाढल्या, कोण त्याच्याकडे लक्ष देणार आहे? कोण लक्ष देणार? महाराज, अंतःकरण भूत स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते तर दूरच राहिलं, पण जे वृत्ती ज्ञान आहे त्याच्याकडे सुद्धा कोणाचं लक्ष राहिलं नाही. ते स्वरूपाचं ज्ञान फार दूर राहिलं, फार दूर राहिलं. वृत्ती ज्ञानाकडे आपलं लक्ष लागत नाही. किती दिवस झाले बरं आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, कीर्तनं ऐकतो? किती दिवस झाले? कोणी 25 वर्ष ऐकले, कोणी 50 वर्ष ऐकले, कोणी जन्मल्यापासून ऐकतंय, 80 वर्ष झाले, कोणाचे 70 झाले. काय असेल ते, इतक्या दिवसापासून ऐकतो आपण. किती ध्यानात राहिलं? लक्षात किती राहिलं? काहीच नाही राहिलं ना. सगळंच लक्षात राहिलं असतं तर मग कीर्तनकाराने नवीन काय सांगितलं असतं? त्यांचे धंदे बसले असते ना. खरं आहे का खोटं आहे? कीर्तनकाराचं कशामुळे चालतं? आपण विसरून जातो म्हणून त्यांचं चालतं. महाराज, काय काय कीर्तनकार त्यांचं त्या गावामध्ये दरवर्षी कीर्तन असतं, ते दरवर्षी तेच अभंग घेतात, तेच सांगतात, तरी लोकांना वाटतं महाराजांनी नवीनच सांगितलं. विसरून जातात ना, विसरून जातात म्हणून नवीन वाटतं. एवढे वर्ष झाले आपण विसरून गेलो. इतके वर्ष ऐकलं, ध्यानात मात्र काहीच राहत नाही. आपण ते विसरतो. हे वृत्ती ज्ञान आहे, स्वरूप ज्ञान नाही. पण ह्या वृत्ती ज्ञानाला सुद्धा मनुष्य विसरून जातो. आता मला सांगा, आपल्याला जमीन किती आहे हे विसरतो का आपण? नाही विसरत. मुलं किती आहे विसरतो का? नाही विसरत. आपल्याकडे पैसे किती आहे विसरतो का? नाही विसरत. झोपेत सुद्धा एखादं झोपलेला असला, सांगितलं अरे पैसे लागते, पैसे लागते, किती पाहिजे? तुझ्याकडे किती आहे? 10,000. लक्षात येतं. विसरत नाही माणूस, कशालाच विसरत नाही. आपल्या शेतामध्ये काय लावलेलं आहे? नाही विसरत. पीक घरामध्ये उत्पन्न किती आलेलं आहे? नाही विसरत. कोणाला किती दिलेले आहे? नाही विसरत. कोणाकडून किती घ्यायचे आहे ते तर अजिबातच विसरत नाही. स्वभाव आहे मनुष्याचा. एवढ्या गोष्टी आपण विसरत नाही. पण कीर्तन प्रवचनात सांगितलेलं ज्ञान ते कुठं जातं? विसरून जातं. ते का विसरतं आणि हे का विसरत नाही? केला कधी विचार? नुसता विचार तरी केला का? विसरायचं जाऊ द्या, ते पुढं पाहू. पण कधी विचार तरी मनात आला का? अरे एवढी शेतीवाडी, सगळं घरदार प्रपंच आपण कधीच विसरत नाही. आणि साधं कीर्तनात सांगितलेलं 1 तासाचं ज्ञान ते आपण का विसरतो? विचारच केला नाही. त्याचंच कारण आहे, ज्ञानोबा म्हणतात, यांनी विषयाच्या इच्छा जास्त वाढवल्या. गरज म्हणून जातो आपण कीर्तन प्रवचनाला, गरज म्हणून जातो. काही काही लोक नाईलाज म्हणून येतात. येणाऱ्याचे बरेच प्रकार आहे ना. काहीला घरी झोप येत नाही, इथं आल्यानंतर थोडं वातावरण शांत असतं, चांगली झोप लागते. ज्याचे त्याचे प्रकार आहे. गरज म्हणून येतात काही लोक, इच्छा म्हणून येत नाही, आवड म्हणून येत नाही, गरज म्हणून येतात. पण माणसाचं लक्ष इच्छेकडे जास्त असतं, गरजेकडे तेवढं लक्ष नसतं. परमार्थाची गरज आहे, पण त्या गरजेबरोबरच परमार्थ आवडीने केला पाहिजे. आवडीने केला पाहिजे. नुसती गरज आहे म्हणून भागत नाही, आवडीने केला पाहिजे. आपल्याला व्यवहारात लक्षात येतं पहा. ज्याची गरज आहे ते काम आपण करतो, ज्याची इच्छा आहे ते पण काम आपण करतो. पण नुसती ज्याची गरज आहे ते काम एवढं चांगलं होत नाही. पण ज्याची इच्छा आहे ना ते काम लय सुंदर होतं, फार सुंदर होतं, फार सुंदर. व्यवहारामध्ये किती काही वेळेस आपल्याला अनुभव येतो असा. इच्छेकडे आपण लक्ष देतो. परमार्थ करावा, गरज म्हणून करावा. आपल्याला गरज आहे, उद्धार करण्याची काळजी आहे म्हणून करावा. पण त्याचबरोबर त्याची इच्छा असली पाहिजे, आवड असली पाहिजे परमार्थ करण्याची. नुसतं गरज आहे म्हणून येऊन बसलं की मग ते लक्षात राहत नाही. आवडीने लक्ष देऊन ऐकलं की मग ते लक्षात राहतं, लक्षात राहतं.
ज्याची आवड आहे ते लक्षात राहतं. आता हे प्रवचनात सुद्धा अजून 10 दिवसांनी जरी तुम्हाला विचारलं ना, अजून 10 दिवसांनी जरी विचारलं ना, ज्ञानोबारायांनी कोणतं कारण सांगितलं ज्ञान विसरण्याचं, नाही येत लक्षात, नाही येत लक्षात. पण जर विचारलं मागं 10 दिवस अगोदर प्रवचनामध्ये हे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? माणसं घराला विसरत नाही, शेतीला विसरत नाही, सांगितलं होतं की नाही? हो सांगितलं होतं, सांगितलं होतं. ते मात्र लक्षात येतं का? तो विषय आला का मग लक्ष देऊन ऐकतो माणूस, आवडीने ऐकतो, इच्छा देऊन ऐकतो. ज्ञानोबा म्हणतात या विषयाच्या इच्छा मनुष्याच्या वाढल्या, त्यामुळे ज्ञानाचा विसर पडलेला आहे, विसर पडलेला आहे, विसर. बरं किती इच्छा वाढल्या? अगणित. माप आहे का इच्छेला? नाही, इच्छेला माप नाही. काय वाटतं तुम्हाला, एखादा जर संत या ठिकाणी आला आणि त्या संताने सांगितलं मी आत्ताच पांडुरंगाकडून दर्शन घेऊन आलेलो आहे, पांडुरंगाने सांगितलं हे लोक कबीर मठामध्ये अनेक दिवसापासून प्रवचन ऐकतात, यांची सेवा भरपूर झालेली आहे, मला असं वाटतं यांना आता वरदान दिलं पाहिजे. सगळ्या लोकांना सांगा कबीर मठातल्या की तुम्हाला काय काय इच्छा असेल उद्या आता लिस्ट करून आणा, मी सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. कोणाची लिस्ट पूर्ण होईल बरं? नाही होणार. लोक बारीत लागल्यावर कागद पेन सोबत येतील, तिथं काही आठवलं तर लिहून घेण्यासाठी, तिथं काही आठवलं तर. इच्छा पूर्ण होत नाही. अनंत इच्छा आहे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, पूर्ण होत नाही. विषयाविषयीची इच्छा आहे, द्रव्याची इच्छा असते, धनाची, मानाची, सत्तेची, अनेक प्रकारच्या इच्छा असतात. इच्छा कधीच पूर्ण होत नाही. नुसतं मनुष्याच्या ठिकाणी असतं असं काही नाही, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी इच्छा आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी इच्छा आहे. सत्तेची, मानाची असतेच इच्छा. कधी कधी ती घरामध्ये मुंग्या निघतात, एका ओळीमध्ये मुंग्या असतात. आता ते सगळ्या मुंग्याला एकाच ठिकाणी जायचं असतं, तिथं काहीतरी घरात सांडलेलं असतं, गोड म्हणा तिखट म्हणा, तिथलं उचलून आणायचं, आपल्या घरामध्ये स्टॉक करून ठेवायचा माल, नंतर काम येईल. ते मुंग्याचा विचार असतो. सगळे जातात, पण त्या मुंग्या एका रेषेत चालताना मात्र दिसतात, आणि जवळ जाऊन जर पाहिलं तर ते एका रेषेत नसतात. त्यांचं ती स्पर्धा चालू असते, ही त्याच्या पुढे जाणार, ती परत तिच्या पुढे जाणार, ती मागची परत तिच्या पुढे जाणार, ती तिच्या पुढे जाणार. कशासाठी आहे? इच्छा वाढलेली आहे, इच्छा वाढलेली आहे. मला लवकर मिळावं, मला लवकर मिळावं, इच्छा वाढलेली आहे. वाटाने सुद्धा चालत पाहा ना वाहनाला, आपल्याला माहीत असतं आपल्याला अजून जायला भरपूर वेळ आहे, तिथपर्यंत जायचं असतं. माणसं मग गाडी मागं गाडी, गाडी मागं गाडी चालते का? नाही, ही तिच्या पुढे जाणार, ती तिच्या पुढे जाणार, ती तिच्या पुढे जाणार. कशामुळं? इच्छा वाढल्या. जे प्राणी कामी भर, जे मनुष्य आहे विषयांच्या इच्छा त्यांच्या वाढल्या, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा, म्हणून या आत्मज्ञानाचा विसर पडलेला आहे. अजून एक कारण ज्ञानोबा सांगतात, देहाची वरी आदर. दुसरं कारण सांगितलं. अजून कशामुळे विसर पडला? देहाची वरी आदर. देहाविषयीचा यांचा आदर वाढलेला आहे, म्हणून आत्मज्ञानाचा विसर पडला. दुसरं कारण आहे, देहाविषयी आदर असतोच प्रत्येकाला, कमी जास्त प्रमाणात असेल, कोणाला कमी असतो, कोणाला जास्त असतो. पण जीव कोटीतला मनुष्य म्हटला की त्याचा देहावर आदर असतोच, असतोच, देहावर आदर असतोच. असा कोण आहे हो, सकाळी उठला, स्नान केलं आणि नीट प्रवचनाला आला? नीट म्हणजे कसा? आरशात पाहिल्याशिवाय. कोण आहे असा आरशात पाहिल्याशिवाय प्रवचनाला येणारा? नाही कोणी, नाही कोणी. समजून घ्यायचं, हे टेस्टर आहे. टेस्टर समजताना कशासाठी वापरतात? लाईट. फॅन चालत नाही, बोर्डामध्ये तर लाईट दिसते, भानगड कुठं आहे? मग मध्ये वायर कटलेला आहे, त्याच्यामध्ये लावून पाहायचं, दिसतं की नाही, दिसतं की नाही. नाही दिसलं समजायचं तिथं काहीतरी फॉल्ट झालेला आहे, म्हणजे तपासायचं यंत्र असतं. तसं हे टेस्टर आहे महाराज. समजून घ्यायचं. आपण जर आरशात पाहत असलो ना, दुसऱ्याला विचारण्याची गरजच नाही, समजून घ्यायचं आपला देहावर चांगला आदर आहे, ज्याचं त्याचं समजून घ्यायचं. कारण आपल्याला आपण चांगलं दिसावं वाटतं आहे, त्याला कोण काय करणार आहे? वाटू नये तसं, पण वाटतं आपल्याला चांगलं दिसावं वाटतं. त्यासाठी मनुष्य फार प्रयत्न करतो, फार प्रयत्न करतो.
ते नुसतं संसारात नाही राहिलं, ते परमार्थामध्ये सुद्धा आलेलं आहे. चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न, काय लोक किती प्रयत्न करतात व चांगलं दिसण्यासाठी. स्नान करावं हा शास्त्राचा विधी आहे विधी, पण नुसतं तेवढ्यावर भागत नाही ना. स्नान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण लागतात, शॅम्पू लागतात. हे वारकरी करत नाही असं वाटतं का? सगळ्याचंच आहे. असं काही नाही की त्याने गळ्यात माळ घातली म्हणजे त्याने साबण लावायचे सोडून दिले, शॅम्पू लावायचे सोडून दिले, असं काही नाही. सगळेच करतात ते. इथं जाऊन पहा पाठीमागं चंद्रभागेमध्ये देहावरचा आदर लोकांचा किती वाढला हे तुम्हाला सांगतो. कधीच्या मध्ये एक दिवस गावाकडून लोक इथे येतात चंद्रभागेमध्ये, रोज घासो मेले शरीराला. घरी स्नान करताना रोज शरीराला साबण लावून घासतात. मग काय हरकत आहे बरं? एक दिवस चंद्रभागेमध्ये बिना साबणाचे स्नान केलं तर काय किडे पडणार आहे का एका दिवसाने? काय होत नाही. मग तरीसुद्धा इथं आल्यानंतर नवीन साबण विकत घेणार, नवीन शॅम्पू, आणि चंद्रभागेमध्ये सगळी घाण करणार. हे देहाची वरी आदर आहे. काही होत नाही. स्नान केलं काय, चंद्रभागेत पुंडलिकाचं दर्शन घेतलं काय, देवाचं दर्शन, काही फरक पडत नाही. जोपर्यंत देहावरचा आदर गेला नाही ना तोपर्यंत समजावं काहीच नाही. आतापर्यंत आपण परमार्थ अजून केलेलाच नाही. परमार्थाची आपली अजून सुरुवातच झालेली नाही. संतांच्या दृष्टीने आपण मानतो आपल्याला स्वतःला फार हुशार, मी परमार्थिक आहे, इतक्या दिवसापासून चातुर्मास करतो, हे करतो, पंढरपूरला आहे, प्रवचन ऐकतो, कीर्तन करतो, काही फरक नाही पडत. जोपर्यंत देहावरचा आदर गेलेला नाही तोपर्यंत अजून आपला परमार्थात प्रवेशच झालेला नाही. अंगणवाडीमध्ये खेळतोय आपण, अजून अंगणवाडीमध्ये पहिलीतच गेलो नाही. परमार्थाची सुरुवातच आहे. त्याचा देहावरचा आदर नष्ट झाला पाहिजे. देहावरचा आदर नष्ट झाला पाहिजे. महाराज एक फार मोठा विद्वान नाही म्हणता येणार, पण प्रसिद्ध कीर्तनकार आहे. नाव नाही सांगत तुम्हाला. त्याची घटना अशी घडली आहे. एका जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे कीर्तनाला त्याला बोलावलं, आणि कीर्तनाला बोलावल्यानंतर आता त्यांचं तिकडे पंचपदी सुरू झाली. रामकृष्ण हरी, सुंदर ध्यान, अभंग संपला. महाराज कसं काय ना अजून इठवरक माय केलं. दुसऱ्याने सांगितलं थोडं 5 मिनटं थांबा, अजून एक अभंग. त्यांनी सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, परत अभंग घेतला. महाराज अजून कसं काय आहे ना, तिसरा अभंग घ्या. त्याने आवडे रूप गोजिरे सांगून अभंग घेतला, परत विठवरक माय. महाराज कसं काय आहे ना. आणि ते ज्या ठिकाणी सप्ताह होता ते फार मोठं संस्थान आहे, फार मोठं संस्थान आहे. तिथले लोक फार कडक शिस्तीतले आहे. मग तिथला जो मेन होता, अध्यक्ष होता, त्याने पाहिला अडचण कुठं येऊ राहिली, कशामुळे महाराज येत नाही. त्या ठिकाणी ते आले, आणि आल्यानंतर त्या महाराजाच्या खोलीत डोकावून पाहिलं. ते महाराजाचं पावडर लावणं सुरू होतं आरशात पाहून. कीर्तनकाराचं त्याचं कीर्तन पुढं सुरू झालं. 2-3 अभंग वर झाले. त्याचं पावडर लावून, फार मोठा महाराज आहे, मी नाव नाही सांगणार. त्याचं पावडर लावणं सुरू होतं. मग तिथून पुढं पावडर लावायचं, त्याच्यावरून ते फिरून लावली, ते लावायचं, आणि मग आरशात पाहून फेटा नेसायचा. एकदा नाही आला तर काढून परत दुसरा नेसायचा, परत नाही आला तर परत नेसायचा. हे त्याचं नटायचं काम सुरू. ते माणूस त्याला काही नाही बोलला, कीर्तन करून दिलं. आणि कीर्तन केल्यानंतर जेव्हा त्याने पाकिट मागितलं, सांगून ठेवलेलं होतं, 10-12 जणांनी निबर हाणला. गाडी पुढं धकून दिली, मोठी गाडी घेऊन त्याला आडवे झाले, वाटतच हाणलं. पाकिट नाही तुला हे मार पाहिजे, तू त्या लायकीचा नाही म्हणले. तिथले लोक म्हणले तू त्या लायकीचा नाही, कारण तुला अजून हेच समजलं नाही देहाची वरी आदर. तू लोकाला सांगतो कीर्तनात देह मी नाही, देह माझा नाही. हे काय आहे? दुसरं कारण सांगतात ज्ञानोबा, का विसर पडला? लोकांचा देहावरील आदर वाढला. हो, आदर वाढला. जुन्या लोकांचं एवढं नव्हतं. हे जेव्हापासून बदल होत गेले ना, बदल म्हणजे जेव्हापासून मोबाईल आले, फोटो निघण्यासाठी कॅमेरे आले, तेव्हापासून जास्त बदललं. जुन्या काळातल्या लोकांना हे काहीच माहीत नव्हतं, फोटो काढायचा आणि काय करायचं. ते जुन्या लोकांना अजूनसुद्धा नवीन पोराला आवड असते. आपल्या आजी आहे, आजोबा आहे, त्यांचा आपल्याकडे फोटो असावा. ते फोटो काढण्यासाठी जुन्या माणसाला उभं केलं, त्यांना ते काहीच कळत नाही. ते जसं आपलं तसंच उभा राहतात, इकडं पाहिजे तिकडं पाहिजे असं पाहिजे, त्यांना काही कळत नाही. आणि नवीन लोकांचं तसं असतं का? नाही. फोटो काढायचं म्हणलं का त्याला 2 वेळेस तोंड धुवून यायचं अगोदर,
मग चांगलं पावडर लावायचं, मग ही देहाची वरी आदर वाढला लोकांचा. जुन्या लोकांना कपडे घालायचं सुद्धा काही नव्हतं, एवढं वाकडं घालायचे, गुडघ्यापर्यंत धोतर घालायचं, जुनी एखादी मळालेला असेल ते कपडे घालायचं. बाबा सांगतात ना, जुन्या काळामध्ये लग्नाला जायचं म्हटलं की शर्ट ते शेजारच्याचा मागून न्यायचे. 2-4 घरात एकच राहायचं, त्याचा लग्नापुरता मागून न्यायचा, तिथून आल्यानंतर धुवून काढायचा, इस्त्री करून त्याला परत द्यायचं. काय नव्हतं लोकांचं, नटून खटून राहायचं, काय नव्हतं जुन्या काळात. तुम्हाला चांगलं आठवत असेल ना, लहानपणी काय होतं, काय नव्हतं. आता ही जास्त वाढलेलं आहे, देहाची वरी आदर. देहावरचा आदर मनुष्याचा फार वाढला. काय काय नाही करीत लोक देहा करता. सगळं जे सुरू आहे आयुष्यातलं सगळं शरीरा करतात. आपण मागच पाहिलं, लोक व्यवस्था जर होत नसेल तर लोक दिंडीला सुद्धा येत नाही. शरीराची व्यवस्था जर चांगली झाली नाही पंढरपुरात, लोक ती खोली सोडून देतात, दुसरी खोली बघतात. त्रास सहन करण्याची सवय राहिली नाही, शरीरावर आदर जास्त वाढला. मग ज्ञानोबा म्हणतात, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. म्हणून या लोकांना आत्मज्ञानाचा विसर पडून गेला, विसरले सगळे आत्मज्ञानाला. काय आहे हे आत्मज्ञान? आत्मज्ञान म्हणजे काय? आत्म शब्दाचा अर्थ होतो मी. आत्मा मी आहे. मी देह आहे का? नाही. मी अंतःकरण आहे का? नाही. मी पंचकोश आहे का? नाही. मी पंचमहाभूत आहे का? नाही. मी इंद्रिय आहे का? नाही. मी प्राण आहे का? नाही. या सगळ्यांच्या पलीकडे असणारा आत्मा तो मी आहे. आत्म शब्दाचा अर्थ होतो मी. आणि बोधाचा, बोध म्हणजे ज्ञान. मीच ज्ञान याला लोक विसरले. मीच ज्ञान याला लोक विसरले. मीच ज्ञान म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशा करता आलो, मी जन्माच्या अगोदर कुठं होतो, कोणत्या जन्मात होतो, मी मेल्यानंतर कुठे जाणार आहे, याला विसरले की नाही? बाबांनी 2 दिवस अगोदर सांगितलं, जवळजवळ लोक मरणाला आता विसरूनच गेलेले आहे. म्हणजे लोकांच्या लक्षातच नाही की एक दिवस आपल्याला मरायचं आहे, लक्षातच ठेवलं नाही लोकांनी. जुने कीर्तनकार सांगायचे ना, पंढरपूरची वारी एक कमी करावी, एक वारी पंढरपूरची कमी करावी, पण स्मशानभूमीची वारी माणसाने नेहमी करीत राहावी. गावात स्मशानभूमी असेल, दिवसभरातून एकदा तरी फेरफटका मारत त्या स्मशानभूमीत जाऊन यावं. कशासाठी? ते लक्षात राहिलं पाहिजे ना, इथं रोज कोणी येतच असतं, एक दिवस आपला सुद्धा नंबर लागणारच आहे, असं करावं. आत्मज्ञान, मी कोण आहे याचा विसर पडलेला आहे. फार मोठा गोंधळ आहे आपल्यामध्ये. आपण स्वतःला किती काय शहाणं समजतो, पण शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर आपण निव्वळ मूर्ख आहोत. फार मोठा गोंधळ आहे. काय गोंधळ आहे? मागही एकदा आपण मागच्या वर्षी चिंतन केलं होतं. कसा गोंधळ होतो आपला? शरीर आहे, पण या शरीराला काय होतं, आपण कधी मी म्हणतो, कधी माझं म्हणतो. लक्षात येईल आपल्या, कधी मी म्हणतो, कधी माझं म्हणतो. अहो मी आलो होतो काल, मी आलो होतो. मी म्हणजे कोण आलो होतं? शरीर आलो होतो. शरीराला आपण काय म्हणलो? मी म्हणलो. मी आलो होतो. बरं, दुसऱ्याने विचारलं, का रे काल प्रवचनाला दिसले नाही, कशामुळे आले नाही प्रवचनाला? तर म्हणलं, काहीच नाही हो, माझं अंग फार दुखत होतं. काय दुखत होतं? अंग म्हणजे शरीर. अंग फार दुखत होतं. कोणाचं? माझं. आता काल म्हणाला मी आलो होतो, शरीराला मी म्हणला. आज म्हणतो माझं अंग दुखू राहिलो, शरीराला माझं म्हटलं. एवढा मोठा आपला गोंधळ आहे. म्हणजे शरीर मी आहे की शरीर माझं आहे याचाच आपल्याला अजून निश्चय नाही. काय करता? याचाच अजून आपल्याला निश्चय. वेडा कोणाला म्हणतात? ज्याचा बोलण्याचा काही ताळमेळच नसतो. आज एक बोलेल, उद्या दुसरंच बोलेल, त्याला वेडा म्हणतात. आपण वेड्यापेक्षा काय फार शहाणे आहेत? वेड्याचं लक्षण आपल्या ठिकाणी बसतं. कधी शरीराला मी म्हणतो, कधी शरीराला माझं म्हणतो. हेच मूर्खाचं लक्षण आहे. तेवढं आपल्याला समजून येत नाही. निश्चय नाही आपला, मी कोण आहे याचा निश्चय नाही. कधी शरीराला आपण मी म्हणतो, कधी अंतःकरणाला मी म्हणतो, कधी इंद्रियाला मी म्हणतो. नाही हो, तसं काही नाही त्या ठिकाणी घडलं. कशावरून सांगता? मी पाहून आलो तिथून, दुसऱ्याचं नाही ऐकलं, मी पाहून आलो.
तर याने पाहिलं की डोळ्याने पाहिलं? पाहण्याचं काम कोणी केलं? डोळ्याने केलं. हा काय म्हणतो? मी पाहिलो. म्हणजे डोळ्याला मी म्हणू राहिला. डोळा इंद्रिय आहे, तो आत्मा आहे. इंद्रियालाच मी म्हणतो कधी कधी. कधी कधी ज्याच्यामध्ये राहतो त्याला मी म्हणतो, देहाला मी म्हणतो. देह मी नाही, देहामध्ये आपण राहतो ते आपलं घर आहे थोडक्यात. आता आपलं जे घर आहे ते घराला माझं घर म्हणतो की मी घर म्हणतो? माझं घर म्हणतो. मी घर कसं काय म्हणेल? मग शरीरामध्ये आपण राहतो तर माझं शरीर किमान म्हणावं ना. मी म्हणतो मी आलो होतो, मी आलो होतो. हा गोंधळ आपला झालेला आहे. इथंच हुकतं आपलं. आपल्याला अजून मी कोण आहे तेच माहीत नाही. ती बाकीच्या गोष्टी पुढच्या राहिल्या. माझं हित कशामध्ये आहे, माझं कल्याण कशामध्ये आहे, माझं वाटोळं कशामध्ये आहे, ते पुढचं राहिलं ना. अगोदर मी कोण आहे हे समजलं पाहिजे, मग माझं हित कशात आहे ते पाहता येईल. मनुष्य स्वतः कोण आहे ते समजलं पाहिजे ना, तर त्याचं हित समजेल कशामध्ये आहे, तर समजेल ना. एखादा ब्रह्मचारी मनुष्य आहे, जाऊ द्या ब्रह्मचारी, एखादा संन्यासी मनुष्य आहे, संन्यासी, आणि तो आता म्हणायला लागला मी मनुष्य आहे ना, मी मनुष्य आहे ना, माझं कल्याण कशामध्ये आहे? लग्न करण्यामध्ये आहे. कोण म्हणतं? संन्यासी म्हणतो. संन्यासाचं हित लग्न करण्यात आहे का? नाही. काय संबंध आहे? पण त्याला कळला तर पाहिजे ना, मी अगोदर संन्यासी आहे, मग माझं हित कशात आहे ते कळेल. एखादा शेतकरी असेल त्याला कळालं तर पाहिजे ना, आपण अगोदर शेतकरी आहोत, मग आपलं कल्याण कशात आहे ते कळेल. डॉक्टरला कळालं पाहिजे मी अगोदर डॉक्टर आहे, मग माझं हित कशात आहे ते कळेल. मी कोण आहे हे अगोदर समजलं पाहिजे. माणसं म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपल्या हिताकरता जो जागा आहे त्याचे आई वडील दोन्हीही धन्य आहेत, तुकाराम महाराज सांगतात. पण आपल्या हिताकरता जागा असणं हे नंतर आहे. अगोदर आपण कोण आहे हे कळलं पाहिजे ना. आपण जर शरीर आहोत तर मग शरीराचं हित होणं म्हणजे आपलं हित आहे. आपण जर इंद्रिय आहोत तर इंद्रियाचं हित होणं म्हणजे आपलं हित आहे. आपण प्राण आहोत तर प्राणाला अन्न मिळणं हे त्याचं हित आहे, मग आपलं हित होईल. आपण कोण आहे याचा निश्चय झाला पाहिजे ना. आपण कोण आहोत याचा आपला निश्चय झालेला नाही. शास्त्र सांगतं, संत सांगतं, तो आत्मा आहे, तो आत्मा आहे, जीव आहे. त्या जीवाचं किंवा त्या आत्म्याचं हित कशामध्ये आहे? त्याचं हित त्या आत्मज्ञानामध्ये आहे. स्वतःची स्वतः ओळख करून घेण्यामध्ये हित आहे. परमार्थामध्ये दुसरं काहीच करायची गरज नाही. संसार आणि परमार्थामध्ये काय फरक आहे? संसारामध्ये जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट मिळवावी लागते, हा संसाराचा विशेष आहे. जी गोष्ट नाही ती मिळवावी लागते. लग्न करण्याच्या अगोदर बायको असते का? नाही, ती मिळवावी लागते. नोकरी लागायच्या अगोदर पैसा असतो का? नाही, तो मिळवावा लागतो. जमीन घेण्याच्या अगोदर जमीन असते का? नाही, ती मिळवावी लागते. सगळं काही नसल्यालाच मिळवून आहे या संसारामध्ये. परमार्थात तसं काहीच नाही. परमार्थात काहीच नाही. नसलेलं मिळवायचं त्याला परमार्थ म्हणतच नाही. जे आपल्याकडे अगोदरच आहे तेच मिळवायचं, याचं नाव परमार्थ. काय आहे अगोदर? आत्मज्ञान आपल्याकडे आहे हृदयामध्ये, प्रत्येकाचं ते स्वरूप आहे. तेच ज्ञान फक्त आपल्याला मिळवायचं आहे, तेच मिळवायचं. म्हणले असल्यालाच कसं काय मिळवायचं? जी गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? कसं काय करील? आपल्या घरात काड्याची पेटी आहे, चूल पेटायची आहे, घरात काड्याची पेटी आहे, ते माणूस दुकानात जाईल का? मिळवण्यासाठी प्रयत्न करीन का? कारण ती काय आहे? घरामध्ये आहे ना, आहे घरामध्ये. जी वस्तू आहे ती मिळवण्यासाठी मनुष्य कशाला प्रयत्न करेल? करतो प्रयत्न, करतो प्रयत्न. कसा? मध्ये थोडा विसर जर पडला तर करतो प्रयत्न. काड्याची पेटी घरात आहे, 2 तासापासून सापडतो, सापडतच नाही, मग दुकानात जाईल की नाही? जाईल. त्याला माहीत आहे नक्की काड्याची पेटी आपल्याच घरात आहे, पण सापडत नाही ना, विसर पडला, कुठं ठेवली. त्याला दुकानात गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. तसंच आपलं झालेलं आहे. वस्तू आपल्याकडे आहे, आत्मज्ञान आपल्याकडे आहे. तुझं आहे रे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. घरच्या लोकांनी घोटाळा करून टाकला. काय घोटाळा केला?
घरच्या लोकांनी काय घोटाळा केला, जन्म झाल्यावर तू आत्मा आहे हे सांगितलंच नाही. जन्म झाल्यावर तू आत्मा आहे हे सांगितलंच नाही. त्याचं काहीतरी नाव ठेवलं, बाळ्या, पिंट्या, दाद्या नाव ठेवलं. ही तुझी आई, हा तुझा पप्पा, हे तुझे काका. चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. तुकाराम महाराज, कोणी घोटाळा केला? घरच्या लोकांनी केला. त्यांना सांगायला पाहिजे त्यांनी, तू आत्मा आहे, हे शरीर म्हणजे तू नाही. मदालशाने कसं सांगितलं, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. इथं घरात खुपसून बसू नको, तीर्थाला जा. कशाला जा? तिथं मोठमोठे साधू लोक असतात तीर्थामध्ये, त्याच्यामध्ये एखादा ब्रह्मज्ञानी साधू पहाय, त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घे आणि मुक्त होऊन जा. मदालशाने सांगितलं. हा देह नाशिवंत. हां, ती मदालसा आई ती सांगते. कोणाला सांगितलं? 10-5 वर्षाच्या मुलाला नाही, नुकतंच जन्मलं त्याला पाळण्यात घातलं, झोका देता देता ती सांगायला लागली. त्याला अजून काही कळत पण नाही. ती सांगते, बाळा हे शरीर नाशिवंत आहे बरं का, आपल्या आईसारखी नाही त्याला आंघोळ घालून पावडर लावणारी. हा देह नाशिवंत आहे, कर्मकीटकाचा सांधा आहे, मळमूत्र याच्यामध्ये भरलेला आहे. एक दिवस हा देह पडणार आहे. बाळा जोपर्यंत तुझ्या हातात आहे तोपर्यंत तुझं काम साधून घे, आत्मज्ञान प्राप्त करून घे. तसं ती आई सांगत होती. आणि आपले घरचे तसे नाही ना. चिवडून या नाशी घरच्यांनी केली. तुकोबारा म्हणतात, काय झालं? तुझं आहे रे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. जे तुला प्राप्त करायचं ते कोण्या बाजारात मिळत नाही, ते कुठंच मिळत नाही दुसरीकडे जगाच्या बाजारात. ते कुठं आहे? तुझ्या जवळच आहे. तुझं आहे रे तुझं पाशी. कुठं आहे? तुझ्या जवळ. तुझं स्वरूपच ते आहे, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. परी तू जागा चुकलाशी, पण त्या ठिकाणी तू शोधण्याची जागा चुकलेली आहे, त्याला तू विसरलेला आहे. काय आहे परमार्थ? म्हणजे मी कोण आहे एवढं ओळखणं, याचं नाव परमार्थ आहे. आत्मबोधाला मनुष्याने जाणलं पाहिजे, आत्मज्ञानाला प्राप्त झालं पाहिजे. ते आत्मज्ञान आपलं स्वरूपच आहे. कशामुळे आपण त्याला विसरून गेलो? त्याचे ज्ञानोबरांनी हे 2 कारणं सांगितले. पहिलं, माणसाच्या इच्छा विषयाच्या फार वाढल्या, त्यामुळे आत्मज्ञानाचा विसर पडला. आणि दुसरं म्हणजे देहावरचा आदर वाढला, शरीरावरचा आदर वाढला, म्हणून आत्मज्ञानाचा विसर पडलेला आहे. आपली वेळ संपलेली आहे. 20व्या वहीपर्यंत चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली